हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. ओळखला का तुम्ही या भाजीला? ही आहे चाकवताची भाजी. भाजी छान निवडून घ्यायची. काळी पाने, पिवळी पाने काढून फक्त कोवळी कोवळी पाने भाजीची घ्यायची. ह्या भाजीचं बनवायचं आता गरगाट. त्यासाठी भाजी व्यवस्थित नीट करून घेतली. एवढी झाली आता भाजी नीट करून. आता या भाजीला 2 वेळा स्वच्छ पाण्यातनं धुवून काढते. धुवून घेतल्यावर ही भाजी आणि भिजवलेले हरभरे दोन्ही आता कुकरला लावून घेऊया. कुकरला लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या दिल्या की भाजी पण शिजते आणि हरभरे भिजवलेले पण शिजून येतात. एका हाताने शूट करायचं जरासं अवघड झालेलं, पण असू दे. तर कुकरला झाल्या आहेत 3 शिट्ट्या. 3 शिट्ट्या झाल्यावर भाजी काढून घेतली आणि अशी झाल्या. त्याला आता भाजी त्याच पाण्यात जरा गरगरीत करून घ्यायची. आता गरगरीत केल्यावर बघा हे असं झाले. आता मी ह्याला फोडणी घालते. पातेलं घेतलं, पातेल्यात तेल तापवलं, तेलात जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकला. गॅस बारीक करून खूप सारी लसूण घालायची, जेणेकरून लसणाचा वास त्या गरगटाला लागेल. थोडी हळद, चवीपुरती चटणी, जरा तिखटच व्हायला पाहिजे त्यामुळे 2 चमचे चटणी घातलेच. त्यानंतर जे बारीक केलेली चाकवताची भाजी आहे ना, ती ओतून घ्यायची. चरचरीत आवाज येतो छान. तर जरा हलवून घ्यायचं. त्यात आता भिजवून उकडलेले हरभरे घालूयात. आता गॅस मोठा करून ह्याला छान उकळी काढून घ्यायची. चवीपुरतं मीठ, थोडंसं शेंगदाण्याचं कूट गरगटाला चव येण्यासाठी, कोथिंबीर थोडी, आणि चिंचेचा 1 तुकडा घालून उकळी येऊ द्यायचा. आता चाकवताची गरगटाला उकळी आलेली आहे. किती छान चरचरीत कट आला आहे बघा चाकवताच्या गरगटाला. तुम्ही पण असं चाकवताचा गरगट करून बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.